चला तर मग बनवूयात पारंपरिक पदार्थ, नैवेद्याची थाळी आणि खास गोडाधोडाचे पदार्थ। सांगा तर मग आज काय बनवूया। आज आपण आणखी एक व्हेज थाळीचा प्रकार बनवणार आहोत। उपवासाला आपण पूर्ण स्वयंपाक बनवत असतो, तर आजच्या रेसिपीमध्ये आपण आज मोदकही बनवणार आहोत आणि झटपट असा बनणारा हा स्वयंपाक आहे। तर सगळ्यात आधी अर्थातच आपण कुकर लावून घेऊयात। तर त्यासाठी 1 कप तांदूळ घ्यायचा। तांदूळामध्ये भरपूर पाणी टाकून 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याखाली धुवून घ्यायचा तांदूळ धुवून झाल्यावर त्यावर पाणी घालायचं। इथे 1 कप तांदूळ घेतलाय तर साधारण 2 कप पाणी मी यामध्ये घालते। चवीपुरतं मीठ घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं। आता वरण बनवण्यासाठी एका डब्यामध्ये अर्धा कप तूर डाळ घ्यायची। तूर डाळ ही पाणी घालून व्यवस्थित 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची। धुतलेल्या तूर डाळीमध्ये पुरेसं पाणी घालायचं, हळद आणि हिंग घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं। कुकर घ्यायचा, खाली डाळीचा डबा आणि वर भाताचा डबा ठेवायचा। कुकर आता हाय हीटवर 5 मिनिटे ठेवणार। त्याची स्टीम एकदा यायला लागली, रिलीज व्हायला लागली की लो टू मीडियम हीटवर कुकर ठेवून 15 मिनिटं फक्त वाफवून घेणार। शिट्ट्या काढत नाही मी शक्यतो वरण भात करताना। आता बीटची कोशिंबीर बनवून घेऊया। तर त्यासाठी इथे मी बीट घेतलाय। बीट व्यवस्थित त्याची साल काढून सोलून घ्यायचं। देठाकडचा पोर्शनही कट करून घ्यायचा आणि किसणीने बीट छान अशा लांब लांब श्रेड्समध्ये कट करून घ्यायचं। आता कोशिंबीर बनवण्यासाठी एका बाउलमध्ये दही घ्यायचं। दह्यामध्ये काळं मीठ घालायचं, सैंधव मीठ घालायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये किसलेलं बीट घालायचं आणि छान व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं। जसं जसं मिक्स करता तसं तसं बीटाचा खूप छान रंग कोशिंबीरमध्ये उतरतो। तुम्ही बघू शकाल, मस्त दिसते कोशिंबीर। बीटाची कोशिंबीर करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 बीट, 1 कप दही, हिरव्या मिरचीचा ठेचा, सैंधव मीठ, चवीनुसार साधं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर। बीट स्वच्छ धुवून घेत सालं काढत किसून घ्यायचं। आता दह्यात काळं मीठ, कोथिंबीर घालत मिसळून घ्यायचं आणि किसलेलं बीट घालायचं आणि एकत्र करायचं। झाली आपली बीटाची कोशिंबीर तयार। कोशिंबीर बनवून तयार झाली तोवर आपला कुकरही झालेला आहे। तुम्ही इथे बघू शकाल, भात मस्त शिजलाय। आणि आता डाळ काढून घेऊयात। डाळ काढून झाली की रवीने किंवा असं एखादं विस्क घेऊन ही छान एकजीव करून घ्यायची, घोटून घ्यायची। वरण भात करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप तांदूळ, मीठ, अर्धा कप तूर डाळ, पाणी, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग। तांदूळ स्वच्छ धुवून घेत यात पाणी आणि मीठ घालायचं। तूर डाळ स्वच्छ धुवून घेत यात पाणी, हळद आणि हिंग घालायचं आणि हा कुकर लावायचा। आता बनवूयात लाल भोपळ्याची भाजी। तर त्यासाठी सगळ्यात आधी लाल भोपळ्याचा जो वरचा बियाकडचा पोर्शन असतो हा पोर्शन पूर्ण काढून घ्यायचा आणि त्याचं जे कडक आवरण असतं, कव्हर असतं, तेही व्यवस्थित काढून घ्यायचं। तुम्ही छेलूनही घेऊ शकता। आणि त्यानंतर लाल भोपळ्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या। मी शक्यतो मोठ्या फोडी ठेवते। आता भाजीला फोडणी घालूया। फोडणीमध्ये सगळ्यात आधी मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की जिरं घालायचं, हिंग घालायचं, कढीपत्ता, पाव चमचा मेथ्यांचे दाणे आणि लाल तिखट आणि ही फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। फोडणीमध्ये लाल भोपळ्याच्या फोडी घालायच्या आणि या व्यवस्थित मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं। व्यवस्थित मसाल्यामध्ये कोट केला की त्यामध्ये पुरेसं पाणी घालायचं, मिक्स करायचं, झाकण ठेवायचं आणि 10 ते 12 मिनिट ही भाजी छान शिजवून घ्यायची। आणि इथे तुम्ही बघू शकाल, 10 मिनिटं फक्त मी मध्यम आचेवर भाजी शिजवली आहे। मस्त दिसते। भोपळाही इथे छान व्यवस्थित मऊसूद शिजलेला आहे। यामध्ये घालायचं आहे ओला नारळाचा चव, 1-2 चमचा आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकाल, लाल भोपळ्याची भाजी इथे आपली बनवून तयार आहे। लाल भोपळ्याची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: लाल भोपळा, 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, पाव चमचा मेथी दाणे, लाल तिखट, पाणी, 1 ते 2 चमचे खवलेलं ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर। लाल भोपळ्याचे अशा पद्धतीने काप करत मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, मेथी दाणे आणि तिखटाच्या फोडणीत हे काप घालायचे। वर पाणी घालत झाकण ठेवत ही भाजी वाफवायची आणि यात ओल्या नारळाचा चव घालायचा आणि भाजी परत शिजवून घ्यायची। झाली आपली लाल भोपळ्याची भाजी तयार।
भाजी बनवून आपली तयार आहे। आता आपण वरण करूया। तर आज मी इथे शेवगाच्या शेंगांचं वरण बनवत आहे। तर त्यासाठी शेवग्याची शेंग देठाकडचा पोर्शन कट करायचा आणि साधारण एक 3-3 इंचाचे याचे तुकडे करून घ्यायचे आणि हे कट करत असताना शक्य आहे तितक्या शिरा मी काढून घेते। सो असे हे तुकडे करून घ्यायचे। तेलामध्ये घालायचे मोहरी। मोहरी मस्त तडतडली की जिरं, कढीपत्ता, पाव चमचा मेथ्याचे दाणे आणि 1 चमचाभर किसलेलं आलं। आलं हलकंसं फ्राय करून घ्यायचं। आलं फ्राय करून झालं की बारीक चिरलेलं टोमॅटो घालून 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचं। आता त्यामध्ये शेवग्याची शेंग घालायची जी आधी आपण कट करून घेतलेलं आहे। पुरेसं पाणी घालायचं शेंग शिजण्या इतपत, झाकण ठेवायचं आणि 8 ते 10 मिनिट शेवग्याची शेंग छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची। साधारण एक 10 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकाल इथे शेवग्याची शेंग छान व्यवस्थित शिजलेली आहे, मऊसूत झाली आहे। आता या फोडणीमध्ये आपण घालतोय जी डाळ आपण शिजवून घेतलेली आहे ती। डाळीवर मसाले घालायचे। यामध्ये सगळ्यात आधी धनेपूड, गरम मसाला, गुळाची पावडर जी ऑप्शनल आहे आणि लाल तिखट, चवीपुरतं मीठ, हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि मीडियम हीटवर 7 ते 8 मिनिट पुन्हा एकदा छान शिजवून घ्यायचं। आणि तुम्ही इथे बघू शकाल डाळ मस्त शिजली आहे, रंग सुरेख आलेला आहे आणि चवीलाही भन्नाट, याचा सुवास जबरदस्त आहे। शेवग्याच्या शेंगांची आमटी करण्यासाठी लागणारं साहित्य: शेवग्याच्या शेंगा, 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता, पाव चमचा मेथ्या, 1 चमचा किसलेलं आलं, बारीक चिरलेला टोमॅटो, पाणी, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा गूळ, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ। डाळ घोटून घ्यायची। आता अशा पद्धतीने शेवगा कापून घेत गरम तेलात मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि मेथी दाणे, आलं आणि टोमॅटो परतून घेत यात शेवग्याच्या शेंगा घालायच्या आणि पाणी घालत झाकण ठेवून वाफवून घ्यायच्या। आता यात शिजवलेली डाळ, धणेपूड, गरम मसाला, तिखट आणि मीठ घालत हे मिश्रण शिजवून घ्यायचं। झालं आपलं शेवग्याच्या शेंगांचं वरण तयार। आता आपण फोडणीचं ताक बनवूयात। तर त्यासाठी इथे मी ताक घेतलेलं आहे, त्यामध्ये घालते पिठी साखर, फोडणी करता तूप गरम करून त्यामध्ये जिरं घालायचं। जिरं छान फुललं की हिंग, कढीपत्ता, बारीक किसलेलं आलं घालायचं, हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे। या फोडणीमध्येच मी बारीक चिरलेली कोथिंबीरही घालते। हे व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि फोडणी तयार आहे। ही चुरचुरीत फोडणी थंड झाली की ताकामध्ये घालून घ्यायची, मिक्स करायची मस्त। आणि आता इथे आपलं हे फोडणीचं ताक पण बनवून तयार आहे। फोडणीचं ताक करण्यासाठी लागणारं साहित्य: ताक, पिठी साखर, सैंधव मीठ, चवीनुसार मीठ, 1 चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, किसलेलं आलं, हिरव्या मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेली कोथिंबीर। आता ताकात पिठी साखर मिसळायची। आता जिऱ्याच्या फोडणीत हिंग, कढीपत्ता, आलं, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि कोथिंबीर घालायची आणि ही फोडणी थंड करत ताकावर घालायची। झालं आपलं फोडणीचं ताक तयार। आता आपण गव्हाच्या पिठाचे मोदक बनवून घेऊयात। त्यासाठी 4 चमचे साजूक तूप पॅन मध्ये घालून घ्यायचं आणि यामध्ये घालूयात 1 कप गव्हाचं पीठ आणि हे छान खरपूस असं भाजून घ्यायचं। गव्हाच्या पिठामध्येच आपण सुकामेवा पण घालतोय भाजताना, म्हणजे एकत्र सगळं भाजून होतं। आणि तुम्ही इथे बघू शकाल गव्हाच्या पिठाला मस्त असा एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे। आता यामध्ये घालायचे आहेत काळा मनुका आणि त्याच सोबत पाव कप डेसिकेटेड कोकोनट, बाजारामध्ये आरामशीर मिळतो। आणि हे पुन्हा एकजीव करून एक सारण 2 ते 3 मिनिट छान व्यवस्थित परतून घ्यायचे। आता हे तयार गव्हाचं पीठ, भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात। आता तव्यामध्ये अर्धा कप गूळ घ्यायचा, शक्यतो ऑर्गॅनिक गूळ घ्यायचा। त्यामध्ये चमचाभर साजूक तूप घालायचं आणि 1च चमचा पाणी घालायचं। पाणी जास्त घालायचं नाहीये। हे एकजीव करून घ्यायचं आणि मध्यम आचेवर एक 5 मिनिट फक्त शिजवून घ्यायचं। गुळामध्ये जर काही मोठे चंक्स असतील तर ते मेल्ट झाले पाहिजे। आता 5 मिनिटानंतर यामध्ये आपण जायफळ घालतोय। गूळ आहे तर त्याला जायफळाची चव अतिशय अप्रतिम लागते। आता या पाकामध्ये आपण घालतोय भाजलेलं गव्हाचं पीठ आणि हे पटकन मिक्स करून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं, छान एकजीव करून घ्यायचं। हे छान एकजीव करून झालं की गॅस बंद करायचा आणि एक
4 ते 5 मिनिट फक्त आपण हलकंसं हे थंड करून घेऊयात. खूप थंड करून नाही घ्यायचं, हलकंसं गरम असताना त्याचे मोदक वळायचे. आता मोदक वळण्यापूर्वी यामध्ये आपण घालतोय स्लाइस केलेला पिस्ता, हाही एकजीव करून घ्यायचा. मोदक बनवण्यासाठी मोदकचा साचा घ्यायचा, त्यामध्ये हे गव्हाचं पीठ किंवा हे जे मिश्रण आपण बनवून घेतलंय हे मिश्रण घालायचं, छान प्रेस करायचं. थोडंसं सुकं सुकं मिश्रण असतं, त्यामुळे जितकं शक्य असेल तितकं प्रेस करून साच्यामध्ये भरायचं. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकाल इथे हा मोदक बनवून तयार आहे. अप्रतिम दिसतोय, जबरदस्त. आणि आता याच पद्धतीने मी माझे उरलेले सगळे मोदक बनवून घेणार आहे. अतिशय खुसखुशीत आणि रुचकर बनतात हे मोदक. गव्हाच्या पिठाचे मोदक करण्यासाठी लागणारं साहित्य: 4 चमचे साजूक तूप, सुकामेवा, मनुका, पाव कप डेसिकेटेड कोकोनट, अर्धा कप गूळ, 1 चमचा साजूक तूप, जायफळाची पूड, पिस्त्याचे काप. आता गरम तुपात गव्हाचं पीठ आणि सुकामेवा भाजून घेत यात काळ्या मनुका आणि खोबरं घालायचं. आणि आता गुळात तूप आणि अगदी थोडं पाणी घालत हा गूळ वितळवून घ्यायचा. यात जायफळ घालायचं आणि यात तयार गव्हाचं पीठ घालायचं आणि परतून घेत हे मिश्रण थोडं थंड करायचं. यात आवडीप्रमाणे पिस्त्याचे काप घालायचे आणि असे मोदक तयार करायचे. झाले आपले गव्हाच्या पिठाचे मोदक तयार. कांदा लसूण विरहित आपलं हे जेवण बनवून तयार आहे आणि भन्नाट दिसतंय. मस्त असं कलरफुल होतं, चवदार होतं आणि झटपट बनवून तयार होतं. आज आपण पूर्ण उपवासाचं जेवण कसं बनवायचं ते बघतोय. पूर्ण जेवण बनवतो तर खिचडी झालीच पाहिजे. साबुदाणा कसा भिजवायचा हे बराचदा कळत नाही, तर 1 कप साबुदाणा आहे. पाणी घालायचं आणि 3 ते 4 वेळा हा साबुदाणा स्वच्छ धुवून घेऊया. साबुदाणा स्वच्छ धुवून झाला की यामध्ये पाणी घालूयात. 1 कप साबुदाणा होता तर मी इथे 1 कप पाणी वापरते. आता हा साबुदाणा भिजण्यासाठी 4 ते 5 तास किंवा रात्रभर ठेवून देऊया. साबुदाणा भिजून तयार होतोय तोवर आपण उपवासाचे गुलाबजाम बनवूयात. तर त्यासाठी इथे 1 कप खवा मी असा छान किसून घेतलेला आहे. आता यामध्ये घालूयात पाव कप पनीर. पनीरही किसून घेतलेलं आहे. आता इथे पनीरच्या ऐवजी तुम्ही मिल्क पावडर वापरली तरी चालेल किंवा नाही काही वापरलं तरी चालेल. हे आधी एकजीव करूयात, पनीर आणि खवा. आता हे छान एकजीव झालं की यावर आपण घालूयात 1 चमचाभर शिंगाड्याचं पीठ. खूप पीठ घालायचं नाही, फक्त याला बाइंडिंग येईल इतपतच पीठ घालायचं. आणि अगदी चिमूटभर खायचा सोडा. उपवासाला सोडा नसेल तुम्ही खात, नाही टाकला तरी चालेल. अगदी चिमूटभर. आता हे करूयात मिक्स आणि हे छान मळून घेऊयात. हे पीठ जितकं मळून घ्या तितकं गुलाबजाम छान होते. आता छोटे छोटे पोर्शन्स घेऊन याचे गुलाबजाम मळून घेऊया. आता आपण पाक तयार करूयात. पाक बनवण्यासाठी 1 कप साखर घ्यायची, यामध्ये घालायचे अर्धा कप पाणी आणि अख्खी वेलची आणि हे छान ढवळत शिजवून घेऊया. इथे साखरेचा पाक 5 मिनिट असा छान उकळून घेतलेला आहे. आता याची कन्सिस्टन्सी चेक करूयात. तर हे चेक करण्यासाठी काय करायचं, एक असा ड्रॉप टाकून घ्यायचा एका डिशवर आणि थोडंसं घेऊन स्ट्रेच करायचं. असा फक्त स्ट्रेचेबल इतकाच पाक तयार करायचा. पाक तयार आहे. गुलाबजाम तळण्यासाठी इथे तेलही गरम केलेलं आहे. आता अगदी मंद आचेवर, म्हणजे आधी थोडं 2 ते 3 मिनिट हाय हीटवर तेल गरम करून घ्यायचं. मंद आच करायची आणि मंद आचेवर हे गुलाबजाम टाकायचे तेलामध्ये आणि तळून घ्यायचे. अजिबात हाय हीटवर गुलाबजाम कधीच तळायचे नाही. आणि हे तेलामध्ये टाकले ना की हलकंसं असं रोटेट करत राहायचं. छान असा एकसारखा तांबूस रंग आलेला आहे. आता गुलाबजाम आपण काढूयात आणि इथे पाक आहे ना गरम करायलाच ठेवलेला आहे मी मंद आचेवर. गरम गुलाबजाम कायम गरम पाकात घालायचं, थंड पाकात नाही घालायचं. नाहीतर काय होतं ना, पाक आहे ना गुलाबजाम मध्ये आतपर्यंत ॲब्झॉर्ब नाही होत.
हरतालिका विशेष उपवासाचे गुलाबजाम करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप खवा, पाव कप पनीर, 2 चमचे शिंगाड्याचं पीठ, 2 वेलची, 1 कप साखर, खाण्याचा सोडा, तळण्यासाठी तेल, पाणी. उपवासाचे गुलाबजाम करण्यासाठी खवा, पनीर किसून घेत त्यात शिंगाड्याचं पीठ घालून हे मिश्रण एकजीव करत व्यवस्थित मळून घ्यायचं. आता अशा पद्धतीने या पिठाचे छोटे गोळे तयार करायचे. आता पाक तयार करण्यासाठी साखरेत पाणी आणि वेलची घालून एक उकळी काढायची. आता गरम तेलात मंद आचेवर गुलाबजाम सोनेरी रंगावर तळायचे आणि गरम पाकात सोडायचे. झाले आपले हरतालिका विशेष उपवासाचे गुलाबजाम तयार. आता आपण बनवूयात साबुदाण्याची खिचडी. खिचडी बनवण्यासाठी आपण जो साबुदाणा भिजत घातला होता तुम्ही बघू शकाल छान फुलला आहे टपोरा टपोरा. आता खिचडी परतण्यासाठी कढईमध्ये साजूक तूप गरम केलेलं आहे. यामध्ये जाईल सगळ्यात आधी जिरं. जिरं मस्त फुललं की हिरव्या मिरच्या आवडीप्रमाणे. आता उकडलेला बटाटा. उकडलेला बटाटा नसेल घालायचा, कच्चा बटाटा पण त्याचे असे पातळ काप करून घातले तरी चालेल. या बटाट्यावर थोडंसं मीठ घालूयात म्हणजे बटाट्याला चव लागते खिचडीमध्ये. आणि आता घालूयात साबुदाणा. भाजलेला शेंगदाण्याचा कूट, चवीपुरतं मीठ करूयात मिक्स आणि झाकण न ठेवता ही खिचडी छान अशी परतून घ्या. आता इथे या ठिकाणी साबुदाणा छानपैकी असा परतून घेतला की असा पांगवून घ्यायचा, स्प्रेड करायचा. शक्यतो पसरट भांड वापरायचं साबुदाण्याची खिचडी बनवत असताना. झाकण ठेवून अगदी 5 मिनिटं वाफवून घेऊयात. हलकासा साबुदाणा म्हणजे छान फुलतो आणि शिजतो देखील. आता इथे खिचडी मस्तपैकी वाफवून घेतलेली आहे. आता खिचडी पण आपली बनवून तयार आहे. हरतालिका विशेष साबुदाणा खिचडी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप साबुदाणा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 उकडलेला बटाटा, अर्धा कप शेंगदाण्याचं कूट, 1 चमचा जिरं, साजूक तूप, चवीनुसार मीठ, पाणी. साबुदाणा स्वच्छ धुवून घेत रात्रभर भिजवून घ्यायचा. आता जिऱ्याच्या फोडणीत मिरची, उकडलेल्या बटाट्याचे काप, साबुदाणा, त्यावर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि चवीप्रमाणे मीठ घालून याला छान वाफ काढायची. झाली आपली हरतालिका विशेष साबुदाण्याची खिचडी तयार. आता आपण फटक्यात बनवून तयार होतील असे उपवासाचे वडे कसे बनवायचे ते बघूयात. अतिशय खुसखुशीत होतात हे वडे. बराच वेळ तसेच खुसखुशीत राहतात आणि कमी तेलकट, अगदी कमी ऑइल सोक करतात. पाव कप साबुदाणा, 1 कप वरई घ्यायची, हिरव्या मिरचीचे तुकडे यामध्येच घालूयात, आलं किसलेलं किंवा तुकडे आणि जिरं. हे सगळं आता एकत्र छान दळून घ्यायचं. आता एका डिशमध्ये घ्यायचे किसलेला भोपळा अर्धा वाटी आणि अर्धा वाटी समप्रमाणामध्ये बटाटा उकडून मॅश करून घेतलेला आहे. हे छान मिक्स करूयात आणि हे जे पीठ साबुदाणा, वरई आणि मिरची घालून जे आपण दळलंय ते यामध्ये घालायचं. एकदम जितकं शक्य आहे तितकं बारीक पीठ दळून घ्यायचं. आणि आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ. पाण्याचा वापर न करता यामध्ये जितकं मॉइश्चर आहे लाल भोपळा आणि बटाटा त्यामध्येच हे मिश्रण छान एकजीव करून घेऊयात. चला हे पीठ छान मळून झालंय तर यात आहे ना मी थोडेसे मिरचीचे तुकडे घालतेच आहे. आता काही नाही, हे वडे घ्यायचे असे आणि हव्या त्या आकारामध्ये तुम्ही थापून घेऊ शकता. कढईत तेल गरम केलेलं आहे. यामध्ये हे वडा सोडूयात आणि मीडियम हीटवर, खूप हाय हीटवर नाही तळायचे म्हणजे मग आतपर्यंत ते तळले जातात. छान खरपूस होईपर्यंत तळूयात. एक बाजू हलकीशी खरपूस तळून झाली की उलटवायचा वडा. वाह. आणि दुसरी बाजू पण छान खरपूस तळून घेऊयात. वडा आता सगळ्या बाजूने मस्त असा खमंग खुसखुशीत तळून झालेला आहे. आता हा काढायचा. लगेच खाणार असाल तर कढईतून ताटामध्ये, थोडा वेळाने खाणार असाल तर ऑफकोर्स जाळीवर काढून ठेवायचं. हरतालिका विशेष उपवासाचे वडे करण्यासाठी लागणारं साहित्य: पाव कप साबुदाणा,
1 कप वरई, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, किसलेलं आलं, 1 चमचा जिरं, अर्धा कप लाल भोपळा, अर्धा कप उकडलेला बटाटा, तळण्यासाठी तेल, हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, साबुदाणा, वरई, मिरचीचे तुकडे, आलं, जिरं एकत्र वाटून घ्यायचं। आता उकडून घेतलेल्या बटाटा आणि लाल भोपळ्यात हे वाटलेलं मिश्रण चवीप्रमाणे मीठ घालत मळून घ्यायचं। आवडीप्रमाणे मिरचीचे तुकडे घालून याचे अशा पद्धतीने वडे तयार करायचे आणि मध्यम आचेवर तळायचे। झाले आपले हरतालिका विशेष उपवासाचे वडे तयार। आता बनवूयात वरईचा भात आणि आमटी। कढई गरम करायला ठेवली, यामध्ये थोडंसं तूप घालूयात, साजूक तूप। आता यामध्ये घालूयात अर्धा कप वरई आणि वरई हलकीशी भाजून घ्यायची, खूप असा रंग बदलेपर्यंत नाही, हलकीशी तुपावर भाजून घेऊयात। वरई हलकीशी भाजत आली, एक 5 ते 6 मिनिटं भाजत आली की यामध्ये घालूयात पाणी। गरम वरई आहे, त्यामध्ये 1.5 कप गरम पाणी घालायचं, थंड पाण्याचा वापर करायचा नाही, म्हणजे वरई छान फुलते आणि शिजते देखील। अर्धा कप वरई, 1.5 कप पाणी, चवीपुरतं मीठ, ढवळूयात हे व्यवस्थित। आता याला छान उकळी आलेली आहे, गॅस अगदी मंद आचेवर करून घ्यायचा आणि हा भात शिजण्यासाठी ठेवून देऊया। भात शिजतोय तोवर आमटीची तयारी करूयात। 1 कप भाजलेले शेंगदाणे मी इथे घेतले, हिरव्या मिरच्या, तुम्ही कितपत आमटी तिखट खाऊ शकता त्या अंदाजाने, आणि हे मिक्सर मध्ये छान फिरवून घेऊया। आणि यामध्ये आता घालूयात पाणी आणि याची पेस्ट तयार करायची। दॅट्स इट। आता आमटीचं वाटण बनवून तयार आहे। भातही इथे छान शिजलेला आहे, तुम्ही बघू शकाल, मस्त असा मोकळा फ्लफी झालाय आणि ॲट द सेम टाइम तो कच्चा नाहीये, छान शिजला गेला। फोडणी करता साजूक तूप गरम केलेलं आहे, यामध्ये जाईल जिरं। जिरं छान फुललं की खडा मसाला ऑप्शनल आहे, तुम्ही नसाल खात नका घालू, तुमच्याकडे उपवासाला नसेल चालत तर नका घालू। आता ही जी पेस्ट तयार करून घेतली, ही पेस्ट घालूया। पाणी कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी, चवीपुरतं मीठ, करूया छान मिक्स। यामध्ये घालायचा आहे चिंच गुळाचा कोळ, आमसूल आणि गुळ घातलं तरी चालेल, मी 2 चमचे चिंच गुळाचा कोळ घालते, छान चटपटीत चव येते आमटीला। आणि छान उकळून घेऊयात। आमटी छान 7 ते 8 मिनिटं उकळून घेतली, जितकी ही आमटी छान शिजवाल तितकी ती चवीला छान लागते। हरतालिका विशेष वरईचा भात करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप वरई, 1 चमचा साजूक तूप, चवीनुसार मीठ, गरम पाणी। तुपात वरई भाजून घेत त्यात गरम पाणी, चवीपुरतं मीठ घालून हा भात शिजवून घ्यायचा। झाला आपला हरतालिका विशेष वरईचा भात तयार। हरतालिका विशेष उपवासाची आमटी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप भाजलेले शेंगदाणे, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 1 चमचा साजूक तूप, 1 चमचा जिरे, दालचिनी, 2 हिरवी वेलची, 4 ते 5 काळी मिरी, 1 तमालपत्र, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे चिंच गुळाचा कोळ, पाणी। भाजलेले शेंगदाणे, हिरव्या मिरच्या घालून मिक्सर मध्ये आधी कोरडे आणि नंतर पाणी घालून दळून घ्यायचे। आता जिऱ्याची फोडणी करून त्यात आवडीप्रमाणे खडा मसाला घालून तयार केलेलं वाटण घालायचं आणि त्यात पाणी आणि चिंच गुळाचा कोळ घालून त्याला उकळी काढायची। झाली आपली हरतालिका विशेष उपवासाची आमटी तयार। उपवासाची लाल भोपळ्याची भाजी आपण बनवत आहोत। तूप गरम केलेलं आहे, जिरं मस्त फुललं की यामध्ये घालूयात लाल तिखट, करूयात मिक्स। आणि आता यामध्ये घालूयात लाल भोपळ्याच्या फोडी करून घेतल्या, छान परतून घेऊयात भोपळा तुपावर। आता काय करायचं, आता थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून भोपळा पॅनला चिकटू नये, खूप पाणी घालायची गरज नाहीये। चवीपुरतं मीठ, मिठाने पण भोपळ्याला पाणी सुटतं।
मिक्स करूया आणि झाकण ठेवायचं आणि भोपळा छान शिजवून घ्यायचा. लाल भोपळ्याची भाजी इथे शिजतीये तोवर आपण ना घावणं तयार करूयात. राजगिरा पिठाची अतिशय पौष्टिक खुसखुशीत फटाक्कन होणारी ही घावणं आहेत. राजगिराचं पीठ, थोडंसं मीठ चवीपुरतं, मिक्स आणि पाणी घालून पीठ तयार करून घ्यायचं सरसरीत. हवं तर मिरची वगैरे आवडीप्रमाणे घालू शकता, जिरं मिरची, पण मी प्लेन घावणं करते कारण बाकी सगळं आपण साखर संगीत बनवलेलं आहे. हे छान पीठ भिजवून तयार आहे. खूप सरसरीत म्हणजे सरसरीत केलंय, खूप पातळ नाही, खूप दाटसरही नाही, साधारण अशी कन्सिस्टन्सी. भाजी एक साधारण 5 मिनिटं वाफवून घेतलेली आहे. क्या बात. मध्ये मध्ये असं झाकण काढून आहे ना एकदा अशी छान मिक्स करून पुन्हा झाकण ठेवून शिजवून घ्यायची, म्हणजे मग ती करपते का नाही याकडे लक्ष पण राहतं आणि शिजली का नाही हेही कळतं. घावणं बनवण्यासाठी तवा गरम केलेला आहे. यामध्ये घालूयात तूप किंवा तेल, जे काही तुम्हाला आवडत असेल ते. तवा मात्र ग्रीस करून घ्यायचा व्यवस्थित या घावणांसाठी. पळीभर बॅटर घालून घेऊयात. छान जाळीदार घावणं आणि फटाक्कन बनवून तयार होतात आणि मुख्य म्हणजे पौष्टिक. आता छान खरपूस भाजून घ्यायचं. दिरडं घालून झालंय, ते शिजतंय तर इथे लाल भोपळा पण आपला तयार आहे. झाकण उघडूयात. क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल भोपळा छान शिजलेला आहे, छान फुटतोय तो. आता यामध्ये एकतर तुम्ही भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालू शकता. मी इथे घालते ओल्या नारळाचा चव. करूयात मिक्स आणि इथे आपली ही लाल भोपळ्याची उपवासाची भाजी पण बनवून तयार आहे. चला, दिरडं छान शिजत आलेलं आहे. आता हे हलक्या हाताने उलटवूयात. कमाल, काय सुंदर जाळी आलेली आहे आणि खरपूस असा रंग देखील आलेला आहे. आता हे काढूयात जाळीवर. हरतालिका विशेष उपवासाची लाल भोपळ्याची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा लाल तिखट, 250 ग्रॅम लाल भोपळा, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे खवलेलं ओलं खोबरं, पाणी. तुपाच्या फोडणीत तिखट घालून त्यात लाल भोपळ्याच्या फोडी घालायच्या. आता परतून घेत त्यात पाणी घालायचं, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि झाकण ठेवून भोपळा शिजवून घ्यायचा. झाली आपली हरतालिका विशेष लाल भोपळ्याची भाजी तयार. हरतालिका विशेष राजगिऱ्याचं घावन करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप राजगिऱ्याचं पीठ, मीठ, साजूक तूप, पाणी. राजगिऱ्याच्या पिठात चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घालून याचं सरसरीत पीठ तयार करायचं. आता तूप किंवा तेलाने ग्रीस केलेल्या तव्यावर हे घावन घालायचं आणि दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घ्यायचं. झाले आपले हरतालिका विशेष उपवासाचे घावन तयार. आज आपण रताळ्याचे मस्त कुरकुरीत वेफर्स कसे बनवायचे ते बघणार आहोत. मस्त अशी जाडजूड रताळी घ्यायची आणि रताळ्यांवर ना माती प्रचंड असते, त्यामुळे हे अक्षरशः असं पाण्यामध्ये घालून पूर्ण यावरची माती सोडून इवन जर स्क्रब असेल तर स्क्रबने पण ती घासून घेतली तरी चालेल. पील नाही करणार आहोत आपण, धुवून स्वच्छ घेणं गरजेचं आहे. बघा केवढी माती आहे. रताळा स्वच्छ करून घेतलेला आहे. सो आहे ना याला असं एक क्रॉस कट मारून घ्यायचं शक्यतो आणि थोडं स्मूथ बसलं पाहिजे. हे असं कट केलं की हे चिप्स पाडायची जी किसणी असते ना ती घ्यायची. आता हे छान याचे चिप्स पाडून झालेले आहेत. तुम्ही बघू शकाल मस्त असे पातळसर केलेले आहेत. खूप जाड नाही ठेवायचे, खूप जाड ठेवलं तर काय होईल, नीट तळले नाही जाणार. त्यामुळे असे शक्यतो पातळ तळून घ्यायचे आणि हे लगोलग आता तेलात घालायचे. पाण्यात वगैरे ठेवायची गरज अजिबात नाहीये. आणि हे रताळे आहेत ना खूप सारे किसून नाही ठेवायचे. जसे तुम्हाला तळायचे तसे याचे काप करून घ्यायचे. सो मी आता एक रताळं केलं, हे तळून झाले की मग पुढचे मी किसून देणार. आणि अजिबात हाय हीटवर हे तळायचे नाहीये, मध्यम आचच ठेवायची आणि मध्यम आचेवर छान एकसारखे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं.
तळत आलेले आहे हे कसं ओळखायचं, म्हणजे आपण सुरुवातीला हे वेफर्स घातले तेव्हा त्यामध्ये खूप सारे बुडबुडे होते. खूप सारे बुडबुडे याचा अर्थ त्यामध्ये पाण्याचा अंश खूप होता. आत्ता पण यामध्ये बुडबुडे आहेत, पण हे कमी झालेले आहेत. तर हे बुडबुडे बऱ्यापैकी कमी होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे, म्हणजे मग त्यातला पाण्याचा अंश पूर्ण निघून जातो आणि हे वेफर्स आतपर्यंत तळले जातात. चमच्याने हे ढवळून उलटवून दोनही बाजूने तळून घेणं हेही गरजेचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकाल मस्त असं एकसारख्या सोनेरी रंगावर हे रताळ्याचे वेफर्स तळून झाले आहेत. वा, मस्त असे कुरकुरीत होतात, तुम्ही बघू शकाल. आणि हे काढूयात, पूर्ण थंड होऊ द्यायचे. इथे हे सगळे रताळ्याचे वेफर्स किंवा चिप्स तळून घेतलेले आहेत. अर्थात थोडेसे गोडसर असतात, पण चव छान लागावी म्हणून थोडंसं लाल तिखट, सैंधव मीठ उपवासासाठी आणि थोडंसं पादेलोन म्हणजे काळं मीठ. उपवासाला तुम्ही नसाल खात पादेलोन तर नाही घातलं तरी हरकत नाही. आता हे करूयात टॉस. तुम्ही बघू शकाल छान असा तिखट लागलेलं आहे चिप्सला, मस्त चटपटीत होतात आणि खूप कमी त्रासात हे चिप्स बनवून तयार होतात. हे थंड झाले की छान बरणीत भरा, मस्त टिकतात 3-4 आठवडे. म्हणजे तळून नसतील करायचं तर 180 डिग्री सेल्सिअसवर ओव्हन प्रीहीट करायचा, त्यामध्ये एकसारख्या या चिप्स ले करायच्या. 10 मिनिटं एक साईड उलटवून 10 मिनिटं दुसरी साईड. दॅट्स इट. ओव्हनमध्ये पण मस्त बनतात. हरतालिका विशेष उपवासाचे रताळ्याचे वेफर्स करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 रताळी, तळण्यासाठी तेल, लाल तिखट, सैंधव मीठ, काळं मीठ. रताळ्याचे वेफर्स करण्यासाठी रताळे स्वच्छ धुवून घेत वेफर्स करायच्या किसणीने अशा प्रकारे रताळ्याच्या चकत्या करायच्या. आता लगेचच गरम तेलात मध्यम आचेवर सोनेरी रंगावर ह्या चकत्या तळायच्या. आता तळून झाल्यावर यात तिखट, सैंधव मीठ, काळं मीठ घालायचं. झाले आपले हरतालिका विशेष उपवासाचे रताळ्याचे वेफर्स तयार. आज आपण झटपट इन्स्टंट अशी इडली कशी बनवायची ते बघणार आहोत. बरं, ही इडली बनवण्यासाठी डाळ तांदूळ फर्मेंट करायची गरज नाहीये आणि तांदळाच्या पिठापासून इडली बनवणार आहोत, जी अतिशय पांढरी शुभ्र, मऊ आणि जाळीदार बनते. तर इथे 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये घालायचा 1 कप रवा. नुसत्या तांदळाच्या पिठाच्या इडल्या शक्यतो नका करू. इथे हा मी जाड रवा घेतलेला आहे. एक बारीक रवा येतो जाड, त्यातला जाड रवा घ्यायचा. नुसतं तांदळाच्या पिठाच्या इडल्या नाही करायचं. त्याचं कारण सांगते. मग इडली आहे ना चामट लागते खायला, म्हणजे दिसताना जरी ती फुगल्यासारखी दिसली तरी त्याचं टेक्स्चर ॲट देन रबरासारखं किंवा चिवी होतं. आता यामध्ये मीठ घालायचं चवीपुरतं आणि हे छान एकजीव झालं सगळं की यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. दही नसेल तर दह्याऐवजी 1 कप ताक घेतलं तरी चालेल. बरं, ताकही नसेल तर 1 मोठा चमचा लिंबाचा रस घातला तरी काही हरकत नाही. दहीच घातलंच पाहिजे, वापरलंच पाहिजे असं काही गरजेचं नाही. सो इथे मी अर्धा कप दही आणि 1 कप पाणी मिसळलेलं आहे. आता हे छान कालवून घेऊयात. आता यात आणखी 1 कपभर पाणी घालायचं. हा अर्धा कप मेजरमेंटचा आहे, 1 कप आणखी पाणी घातलं. सो टोटल 2 कप पाण्याचा इथे वापर केला. आता हे छान एकजीव करूयात आणि आणखी अर्धा कप पाणी वाढवते. 2 कप तांदळाचं पीठ आणि 1 कप जाड रवा, याला 2.5 कप पाणी आणि अर्धा कप दही इथे वापरले. तुम्ही बघू शकाल मिश्रण छान दिसतंय. हे खूप सैल करायचं नाही मिश्रण, हे अशीच कन्सिस्टन्सी हवी. आता एक 10 ते 15 मिनिटं हे मिश्रण मुरण्यासाठी ठेवून देऊया. आपलं पीठ मुरतंय तोवर आपण चटणी तयार करूयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळवं घ्यायचं 1/2 कप, ओल्या नारळाचा चव घातलेला आहे, आल्याचे तुकडे 2 ते 3 हिरव्या मिरच्या, चवीपुरतं मीठ, साखर, कोथिंबीर घालणं ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल. जनरली मी नाही घालत पण आज घालते. आता हे सुकच फिरवून घ्यायचं, पाणी घालायची गडबड नाही करायची. आता हे सुकं हलकंसं वाटून घेतलं की यामध्ये पाणी घालूयात आणि छान हे सरसरीत जितकं शक्य असेल तितकं बारीक वाटून घेऊयात. ही चटणी छानपैकी आपली तयार झालेली आहे.
आता हे काढूयात बाउलमध्ये. मस्त गॅस सुरेख रंग आलाय, तुम्ही बघू शकाल. आता यावर छान एक खमंग फोडणी घालूयात. चला आता फोडणी घालण्याकरता तेल गरम केलंय. यामध्ये घालूयात मोहरी. मोहरी छान तडतडली पाहिजे, फुटली पाहिजे, मगच आपण यामध्ये पुढचे जिन्नस घालूयात. मोहरी छान फुटली की गॅस बंद करायचा, एखाद सेकंद थांबायचं आणि मग जिरं घालायचं. गॅस सुरू नाही ठेवायचा, नाहीतर पुढचे जिन्नस सगळे करपण्याची शक्यता असते. हिंग, सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता आणि हे मिसळून घेऊयात. आहा हा, काय खमंग फोडणी बसली आहे, वा. आता ही फोडणी घालूयात चटणीवर. सुरेख. आणि आपली ही चटणी पण बनवून आहे त्या. ही फोडणी अर्थातच अशी छान ढवळून घ्यायची. क्या बात आहे. चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: पाव कप पंढरपुरी डाळवं, अर्धा कप खवलेलं ओलं खोबरं, आल्याचे तुकडे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर, कोथिंबीर, 1 मोठा चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, चिमूटभर हिंग, सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता. आता डाळवं, ओला नारळाचा चव, आल्याचे तुकडे, हिरव्या मिरच्या, साखर, कोथिंबीर आधी सुकं आणि नंतर पाणी घालत वाटायचं आणि यावर मोहरी, जिरं, हिंग, सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्त्याची फोडणी घालायची. झाली आपली चटणी तयार. चटणी तर तयार झाली. आता इडली बनवायला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे इडली कुकर तयार करून घ्यायचा. काय होतं, जर इडली कुकरच्या बेसला पाणी छान उकळलेलं नसेल, गरम नसेल आणि थंड पाण्यात किंवा कोमट पाण्यात तुम्ही हा ट्रे ठेवला तर जो इडलीतला जो वायू रिलीज होतो, कार्बन डायऑक्साईड वायू रिलीज होतो, त्यामुळे त्यामध्ये जे बबल्स येतात ते प्रसरण पावतात आणि ती जाळी फुटते, ती प्रक्रिया मंदावते. पर्यायी तो वायू रिलीज जरी झाला तरी जाळी पडत नाही, कारण त्याला जेवढी हीट जनरेट व्हायला हवी तेवढी हीट जनरेट होत नाही आणि इडलीला जाळी फुटत नाही. म्हणून पहिली आणि महत्त्वाची स्टेप, गॅस सुरू केलेला आहे, पाणी दणदण दणदण उकळून घ्यायचं. आता इथे पुढची महत्त्वाची स्टेप, इडलीचा जो साचा आहे ज्यामध्ये आपण इडली बनवणार आहे त्याला छान असं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे इडली अजिबात बेसला चिकटत नाही, पटकन ती निघून तयार होतं. आता हे जे इडलीसाठी पीठ तयार केलं होतं हे पीठही छान मुरलंय, तुम्ही बघू शकाल. तांदळाचं पीठ आहे त्यामुळे पाण्याचा खूप वापर नाही करायचा. छान हे सरसरीत पीठ आहे. आता आपण ना ही क्विकवाली इन्स्टंट इडली बनवतो, त्यामुळे यामध्ये मी घालते 1 चमचा फ्रूट सॉल्ट. फ्रूट सॉल्ट नसेल घालायचा तर 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा खायचा सोडा वापरला तरी चालेल. आता हा फ्रूट सॉल्ट ऍक्टिव्हेट करण्यासाठी यामध्ये चमचाभर पाणी घालायचं. आता हे जे मी तुम्हाला म्हणते ना, हे बबल्स त्याची क्रिया होण्यासाठी गरम गरम पाण्यात हे इडली पात्राचं स्टँड ठेवणं गरजेचं आहे. साच्यामध्ये जाणं पीठ गरजेचं आहे. तुम्ही जर इथेही खूप 10-15 मिनिटं वेळ घालवला तरी इडली फुगणार नाही. त्यामुळे एखाद मिनिट फक्त मिसळून घ्यायचं हे आणि लगोलग ही सगळी तयारी करून घ्यायची. आता मोल्ड माझ्याकडे, साचे माझ्याकडे तयार आहे, त्यामुळे मी पटकन या साच्यामध्ये हे पीठ घालून घेते. आता हे सगळे प्रोसेस होईपर्यंत इथे बघूयात, पाण्याला ही मस्त उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकाल. छान बॉईल व्हायला सुरुवात झालेली आहे. आता हा पहिला आपला साचा तर तयार झालेला आहे, हा या पाण्यात घालून घेऊयात. झाकण ठेवते आणि पुढचा साचा पण आपण तयार करून घेऊया. चला, दुसरा साचाही तयार आहे, तर झाकण उघडून हाही यामध्ये ठेवूयात आणि जेमतेम एक 12 ते 13 मिनिटं वाफवून घ्यायची. ही अगदी महत्त्वाची प्रोसेस आहे, स्टेप आहे. 15 मिनिटं 20 मिनिटं जर तुम्ही हे वाफवत ठेवलं ना तर काय होतं, इडली ओव्हरकुक होते. जास्त वेळ जरी स्टीम झाली तरी ती चिवट होते, चामट होते, खूप कडक होते. त्यामुळे ओव्हरकुक अजिबात नाही करायची. एक 12 ते 13 मिनिटानंतर झाकण उघडून चेक करायचं. ती जर छान झाली असेल तर गॅस बंद करायचं आणि इडली कुकरमधून ते पात्र बाहेर काढून घ्यायचं. आता हे जे प्रमाण आपण घेतलेलं आहे, 2 कप तांदळाचं पीठ, 1 कप रवा, यामध्ये 20 छान गुबगुबीत फुगलेल्या इडल्या व्यवस्थित बनवून तयार होतात. चला तर मग इथे इडली छानपैकी एक 12 ते 13 मिनिटं मी वाफवून घेतलेली आहे. गॅस बंद करते आणि बघूयात झाली आहे का नाही ते. वाव,
बघू शकाल मस्त इडली टम्म फुगलेली आहे. त्यामध्ये मग सुरी घालून बघायची. सुरीला काहीच पीठ चिकटून नाही आलं, याचा अर्थ इडली आपली छान झालेली आहे. आता हे स्टँड बाहेर काढूयात आणि इडली पूर्णपणे थंड करून घेऊया. चला, इडली हलकीशी थंड झालेली आहे. गरम गरम शक्यतो काढायचं टाळायचं, नाहीतर आहे ना इडली चिकटून बसते खाली मोडला. वाह, काय सुंदर झालेली आहे इडली. क्या बात आहे. आता याच पद्धतीने सगळ्या इडल्या मी काढून घेते. बघा काय सुंदर झालेली आहे. अजूनही वाफ येते, आतपर्यंत जाळी आलेली आहे. कुठे चामट चिवट वाटत नाहीये. ही इडली जबरदस्त दिसतीये. हा हा हा, चटणी तयार आहे, इडली तयार आहे. ही इडली नक्की बनवून बघा. ऐन वेळेस इडली खायची फरमाईश असेल तर पटकन बनवून तयार होते. तांदळाच्या पिठाची इडली करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कप तांदळाचं पीठ, 1 कप जाड रवा, चवीनुसार मीठ, अर्धा कप दही, 1 चमचा फ्रूट सॉल्ट, पाणी. तांदळाच्या पिठात रवा मिसळून घेत यात मीठ, दही आणि पाणी घालत मिसळून घेत हे मिश्रण मुरवून घ्यायचं. आता इडली पात्राला तेल लावत इडलीच्या सारणात फ्रूट सॉल्ट घालायचं आणि इडल्या घालायच्या आणि वाफवून घ्यायच्या. झाल्या आपल्या झटपट इडल्या तयार.